नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या रविवार स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। मग आता मित्रांनो, आपण पाहत आहोत की सावली आता घर सोडून निघून गेले, पण मात्र आता ऐश्वर्या आणि अस्मी यांनी दोघींनी चांगलीच चाल खेळून सावलीला घराबाहेर काढलंय। त्याच्यानंतर सकाळी सारंग इकडे झोपेमधनं उठतो। सारंग स्वतःला सावरतो आणि पाणी प्यायला लागतो, पण मात्र पाणीच नसतं। बाजूला पाहतो तर सारंगच्या सर्व वस्तू तिथे बाजूला बेडवरती ठेवलेल्या असतात। सारंगला वाटतं की हे सगळं सावलीनेच केलंय, त्याच्यामुळे तो विचार करू लागतो की सावलीने इथे सगळ्या वस्तू ठेवल्या, पण मात्र पाणीच आणून नाही ठेवलेलं। सारंग सावलीला आवाज देत असतो, पण मात्र सावली काय इकडे सारंगकडे येतच नाही, कारण सावली ही घरामध्येच नसते। सावलीला पाहायचं म्हणून सारंग इकडे बाहेर येतो। तर मग बाबा सुद्धा सावलीच्या शोधामध्ये बाहेर आलेले असतात। आता त्याच्यानंतर ते दोघे एकमेकांना भेटल्यानंतर गुड मॉर्निंग बोलतात। सारंग विचारू लागतो की बाबा सावलीला कुठे पाहिलं का? त्याच्यावरती बाबा सुद्धा सारंगला म्हणतात, अरे नाही रे, माझ्या ठरलेली वेळीची ब्लॅक कॉपी आली नाही, म्हणूनच मी सावलीला पाहण्यासाठी इथे बाहेर आलो, पण मात्र सावली तर कुठेच दिसत नाहीये। मग आता सारंग जरा प्रश्नामध्ये पडतो आणि त्याला लगेच कालचा घडलेला रात्रीचा प्रकार आठवतो की तो सावलीवरती ओरडला होता, सावलीला नको नको वाटेल ते बोलला होता। सारंगने कशा पद्धतीने सावलीला तिकडनं हकलवून दिलं होतं, तिला जायला सांगितलं होतं, या सर्व गोष्टीमुळे सारंग अस्वस्थ झालेला असतो। मग त्याच्यानंतर बाबा सारंगला विचारतात, काय रे सारंग, कसला विचार करतोय? सारंग आता सांगू लागतो, नाही नाही बाबा, मी गरम पाणी आणण्यासाठी आलो होतो, तुम्हाला कॉफी हवी ना, थांबा मी करून देतो। आणि मग त्याच्यानंतर सारंग लगेच इकडे आता किचन मध्ये जातो आणि बाबा लगेच तिकडनं निघून जातात। त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सखदेव घरी आलेला असतो आणि सखदेवचा पगार वाढल्यामुळे जयंती तर त्या वेगळ्याच थाटात असते। जयंती सखदेववरती भयंकर खुश असते। सखदेव दाराशी येतात जयंती त्याचं औक्षण करते। जयंती आता म्हणत असते, देखो देखो मेरा पती साहब बन गया। जयंती खुश हो तिकडे आता सखदेवला विचारते की धनी कसे आहात तुम्ही? असं आहे ना, सावकाशा घरामध्ये तुमच्या ऑफिसमध्ये लई मोठे गालीचे आहेत, त्याच्यावरनं तुम्हाला सावकाश चालायची सवय असेल। आपल्याकडे आहे जरा खड्डे, आपल्या गरीब घरच्या लोकांचं घ्या जरा समजून। आणि मग त्याच्यानंतर सावली सखदेवला म्हणत असते, या घरात पाहू तरी तुमच्या बॅगेमध्ये तुम्ही काय आणलंय। या मूर्ख जयंतीला सखदेव आलाय या खुशीपेक्षा सखदेवने नेमकं काय आणलंय ही खुशी जास्त इम्पॉर्टंट असते। कान्हू आणि एकनाथराव हे दोघेही समोरच असतात। आता त्यांना खरं तर इकडे आता सखदेव आलाय त्याची खुशी असते। कान्हू लगेच आता सखदेवला म्हणू लागते, किती वाढलाय माझं लेकरू, तिथे फक्त पैसेच देतात का, खायला नाही देत का? आणि कान्हू सखदेवची प्रेमाने दृष्ट काढत असते। इकडे आता जयंतीला तर फुल एक्साइटमेंट लागलेली असते की सखदेव कधी येईल आणि ती त्याची बॅग कधी उघडून पाहिल। कान्हू सखदेवला प्रेमाने विचारते, बरा आहेस ना? तर सखदेव सुद्धा खुश होत बरा आहे असं सांगतो। एकनाथराव सखदेवला प्रेमाने मिठी मारतात, त्याला आपल्या जवळ घेतात। इकडे जयंतीला काही ते देखवत नाही आणि ती लगेच म्हणते, बाद झाला मिठ्या बिठ्या मारणं, या आता दमून आलेत ते। आणि त्याच्यानंतर ते सगळेच आता सखदेवला घेऊन इकडे येतात आणि ते खाली बसतात। आता जयंती सखदेवला पिण्यासाठी पाणी देते। एकनाथराव इकडे इमोशनल होत सखदेवला सांगू लागतात की सखदेवा, असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की एवढ्या दिवसामध्ये तू एवढा मोठा होशील। आपली ना पांडुरंगाचीच कृपा आहे, एवढ्या कमी दिवसामध्ये तू एवढी प्रगती केलीस। आम्ही समजे ना एकटीच तुझ्या हापिसात येणार आहे, तुझा ना असा रुबाब बघायला। सखदेवला नोकरी लागली, त्याच्यामुळे कान्हू एकनाथराव सगळेच खूप खुश असतात। एकनाथराव इकडे सखदेवला म्हणत असतात, आम्हाला ना आमच्या डोळ्यांनी तुला त्या मोठ्या खुर्चीत बसलेला बघायचंय, आणि ते सुद्धा असं साहेबासारखं, आणि समजे ना तुला अशी साहेब साहेब हाक मारतील ना ते आम्हाला ऐकायचंय। आणि याचा विचार करता एकनाथराव खूप खुश असतात आणि सखदेवच्या बाबतीमध्ये असे प्रेमाने स्वप्न बघत असतात। सखदेव सुद्धा तिथे शांतपणे ते सगळं काही ऐकत असतो। इकडे कान्हू आता एकनाथरावांना सावरत म्हणते की आहो जरा शांत व्हा, बाद झालं आता, पोराचं किती कौतुक कराल, नुसतं कौतुकानेच पोराचं पोट भरणार आहात का? माझं लेकरू दमलं असल। याच्यावरती सखदेवराव आता सांगू लागतात, मग काय करू मी तरी आता, एवढ्या दिवसांनी माझं पोर मला पाहायला भेटलंय, मी एवढ्या दिवसाने माझ्या पोराला पाहतोय, त्याला नेमकं कुठं ठेवू आणि कुठं नको ठेवू हे असं झालंय मला। इकडे जयंती तर प्रेमाने सखदेवची दृष्ट काढत असते आणि सखदेववरती सगळे फुल खुश असतात। कान्हू इकडे म्हणू लागते, हे ना आपल्या साऊचं भाग्यच आहे, आपल्या साऊचं लग्न झालं आणि घड्यावरची समधी इडापिडा टळून गेली। आपल्यावरती ना सगळी विठ्ठलाची कृपा आहे आणि सगळे लगेच विठ्ठलाच्या मूर्तीसमोर हात जोडतात आणि विठ्ठलाची सगळी कृपा म्हणून विठ्ठलाचं दर्शन घेतात। त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सोहम, बबलू
बबलू हे सावलीला अख्ख्या घरभर शोधत असतात. तिला सगळीकडे शोधतात पण मात्र सावली कुठेच नसते. मग त्याच्यानंतर ते सगळेच इकडे हॉलमध्ये येतात. अमृता, बबलू, सोम हे सगळेच सावलीच्या शोधामध्ये असतात आणि अस्मिता तिथे शांतपणे चहा पीत बसलेली असते. आता सोम लगेच अमृताला विचारतो, वहिनी तुला सापडली का सावली वहिनी? अमृता सांगते की कुठेच नाही सापडली. बबलू विचारतो तिचा फोन ट्राय केला का? आता अमृता सांगते मी मगापासून तिला फोन ट्राय करते पण मात्र तिचा फोन स्विच ऑफ लागतो. आता सावलीच्या विचारांमध्ये सगळेच खूप पॅनिक झालेले असतात. पण मात्र इथे आता ऐश्वर्याला नेमकं सिच्युएशन काय आहे, सावली घर सोडून निघून गेले हे सर्व काही माहिती असतं आणि सर्व तर तिचाच कट कारस्थान असतं. त्याच्यानंतर ते सावलीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात लगेच सारंग सुद्धा बाहेरनं शोधून आलेला असतो. सारंग इकडे आतमध्ये येतो आणि विचारतो काही कळलं का? सोम लगेच म्हणतो दादा तू सावली बहिणीला शोधून आलास, तुला मिळाली का सावली बहिणी? सारंग सांगू लागतो मी तिला सगळीकडे शोधलं, ज्या ज्या ठिकाणी रोज जाते तिथे सुद्धा शोधलं पण मात्र ती कुठेच नाहीये. सगळ्यांकडे विचारपूस केली पण मात्र सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तिला पाहिलंच नाहीये. सारंग इकडे सोम आणि बबलूला सांगतो की तुम्ही जा आणि सीसीटीव्ही फुटेज चेक करा आणि मग त्याच्यानंतर सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी ते दोघेही तिकडनं निघून जातात. अमृता आणि सारंग दोघेही सावलीला शोधतच लगेच तिकडनं निघून जातात. इकडे ऐश्वर्या छान मस्तपैकी कॉफी पीत बसलेली असते. अस्मी आता गोंधळ पाहता इकडे ऐश्वर्याकडे येते आणि विचारते काय वहिनी सकाळी सकाळी कुठला गोंधळ सुरू आहे? ऐश्वर्या सांगू लागते तुला हा आत्ता गोंधळ वाटतोय पण मात्र तुझ्यासाठी ही गुड न्यूज आहे. अस्मी लगेच विचारते काय गुड न्यूज आहे? ऐश्वर्या सांगते तुझी पीडा ना कायमची गेली आहे. अस्मी लगेच म्हणते म्हणजे सावली निघून गेली आहे आणि याचा विचार करता त्यांच्या दोघींनाही भयंकर आनंद झालेला असतो. त्याच्यानंतर तेवढ्यात नील आणि सोम हे दोघीही फुटेज घेऊन येतात. आता सारंग आणि अमृता दोघीही तिथेच असतात. नील आता सांगतो की दादा हे बघा फुटेज आणि मग आता सारंग ते सगळं फुटेज पाहतो तर सावली तिकडनं निघून चाललेली असते. सावलीकडे बॅग असते त्याच्यामुळे सारंगला समजतं की सावली रात्री घर सोडून निघून गेली आहे. ऐश्वर्या आणि अस्मी या दोघी सुद्धा तो सगळा प्रकार पाहतात. ही अशी सावली घर सोडून निघून गेले म्हणून सगळ्यांनाच मोठा धक्काच बसलेला असतो आणि सगळे शांत झालेले असतात. ऐश्वर्या आणि अस्मी यांना दोघांनाही ही सिच्युएशन पाहता खूप हसायला येत असतं कारण त्यांना सावली घर सोडून गेले म्हटल्यानंतर भयंकर आनंद झालेला असतो. कोणाला काय बोलावं कोणाला काय करावं काहीच समजत नसतं, सुचत नसतं आणि सारंग लगेच तो सगळा प्रकार पाहता शांतपणे तिकडनं निघून जातो. सोम, बबलू, अमृता हे सुद्धा सारंगच्या मागे निघून जातात. ऐश्वर्या आणि अस्मी तर दोघी वेगळ्याच खुश असतात. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे मंदिरामध्ये सावली शांतपणे बसलेली असते. सावली तिथे एका झाडाखाली शांतपणे बसलेली असते. त्याच्यानंतर सावलीला आता जाग येते. सावली झोपेतून उठते. सावली इकडे खूप दमून गेलेली असते. तिच्या जागेवरनं उठते, तिकडनं चालायला लागते, चप्पल घालायला लागते पण मात्र तिची चप्पल सुद्धा तुटलेली असते. सावली ती चप्पल तशीच तिथे बाजूला टाकून देते आणि मग त्याच्यानंतर अनवाणी पायाने इकडे महादेवांच्या मूर्तीसमोर येऊन हात जोडून उभी राहते. सावली इकडे देवाला सांगू लागते देवा लग्नासाठी एका मुलीचं घर हे तिचं कायमचं घर असतं. मी माझं ते सुद्धा घर सोडून आले आणि आता मी माहेरी सुद्धा जाऊ नाही शकत आणि मला असं माहेरी परत आलेलं पाहून बाबांना खूप मोठा धक्का बसेल. ते सगळं ते सहन नाही करू शकणार. सारंग सरांनी भैरवी माईकडे नोकरी करायची नाही असं मला स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळे भैरवी माईंचं दार माझ्यासाठी कायमचं बंद होऊन जाईल. सावली देवाकडे रिक्वेस्ट करत असते की देवा आता माझा योग्य रस्ता तूच मला दाखव. त्याच्यानंतर सावली हात जोडत देवाचे आशीर्वाद घेते. त्यानंतर इकडे दुसरीकडे सावली असं घर सोडून गेली त्याच्यामुळे सारंग खूप टेन्शनमध्ये आलेलं असतो. अमृता, बबलू, सोम हे सगळेच आता इकडे सारंगकडे येतात. सारंग आता विचारामध्ये टेन्शनमध्ये चक्रा मारत असतो. आता ते तिघेही आल्यानंतर सारंग त्यांना लगेच स्पष्टपणे सांगतो की वहिनी प्लीज मला एकटे सोडा, तुम्ही तिघेही निघून जा. तेवढ्यात रात्री सावलीने तो ग्लास टाकून दिलेला असतो. मग आता याच्यामुळे तो ग्लासेचे काच सुद्धा तिथेच पडलेले असतात. सारंग चालायला लागतो आणि लगेच त्या काचेचा एक तुकडा सारंगच्या पायामध्ये भरतो. सारंग लगेच वेदनेने काकळू लागतो. इकडे सोम, बबलू सगळेच आता सारंगला सावरण्यासाठी येतात. ते सारंगला सावकाशपणे खाली बसवतात. बबलू लगेच हळद आणण्यासाठी किचनमध्ये निघून जातो. अमृता सारंगच्या पायाशी बसते आणि त्याच्या पायाला झालेली जखम पाहू लागते. अमृता सारंगला सांगते सारंग अरे लक्ष कुठे असं तुझं, आपली काळजी आपणच घ्यायला हवी ना. आणि अमृता सारंगच्या पायामध्ये भरलेला तो काचीचा तुकडा असं अलगद काढत असते. सारंग इकडे अमृताला सांगू लागतो वहिनी सोड ग हे सगळं ना माझ्याच कर्माची फळं आहे. त्याच्यानंतर सारंगच्या पायामधनं बरंच असं रक्त निघत असतं. अमृता सारंगच्या जखमेवरती हळद लावते पण मात्र तरी सुद्धा सारंगला जराही त्रास होत नसतो कारण त्याच्या चेहऱ्यावरती ते थोडाही दिसत नसतं.
अमृता इकडे सारंगला विचारते, अरे सारंग काय झालंय, तू असं का बोलतोय? सारंग सांगू लागतो की वहिनी मी बरोबरच बोलतोय, मी हेच डिझर्व करतो. ज्या जखमा मी सावलीला दिल्यात ना त्या जखमा मी कोणालाच देऊ नाही शकत. आणि सारंग त्या विचारांमध्ये खूप अस्वस्थ असतो. अमृताला समजलेलं असतं की नक्कीच काहीतरी झालंय आणि ती सारंगला विचारते, सारंग नक्की काय झालंय? सारंग आता सांगतो, काल रात्री मी तिच्यावरती खूप चिडलो, माझ्याशी बोलत नव्हती ना त्याचाच राग सगळा तिच्यावरती काढला. मी तिला घर सोडून जा असं नव्हतं म्हटलं, मी फक्त तिला एवढंच बोललो होतो की माझ्या आजूबाजूला फिरकू नकोस. अमृता इकडे सारंगला सांगू लागते की सारंग तू चुकीचं बोललायस, तू तरी असं तिला का बोलायचंस? आपल्या माणसांनी आपल्या मागे पुढे फिरावं, आपल्याला फुलासारखं जपावं, याच्यासाठी माणसं आयुष्यभर वाट बघत असतात. अमृता हे सगळं बोलत असते. बबलू आणि सौम्य दोघेही तिचेच असतात. तेवढ्यात बबलूचे लक्ष सावलीने त्या लिहिलेल्या चिठ्ठीकडे जातं. पण मात्र सावलीने लिहिलेली चिठ्ठी ऐश्वर्याने गायब केलेली असते आणि तिच्या मनाने लिहिलेली चिठ्ठी तिने तिथे ठेवलेली असते. बबलू लगेच ती चिठ्ठी घेतो आणि मग त्याच्यानंतर लगेच सारंगकडे येऊन ती चिठ्ठी त्याच्या हातात देत त्याला सांगतो की दादा हे बघा चिठ्ठी आहे. सावलीने नेमकं त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय हे सारंग पाहू लागतो. पण मात्र तेवढ्यात सारंगच्या हातामधनं तो कागद सटकतो. तो कागद वाऱ्याने उडत उडत जातो. तेवढ्यात लगेच तिथे दाराशी तिर्लोत्तमा आलेली असते आणि लगेच तिर्लोत्तमा ती चिठ्ठी उचलते आणि त्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलंय हे वाचू लागते. इथे सारंगला अमृताला नेमकं त्याच्यात काय लिहिलं हे काहीच न कळता लगेच ती तिर्लोत्तमाकडे गेलेली असते. तिर्लोत्तमा ती चिठ्ठी वाचते आणि लगेच आश्चर्याने सारंगकडे पाहू लागते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे जगन्नाथ पूजेसाठी बसलेला असतो. अलका तिथे जगन्नाथकडे येते आणि मग त्याच्यानंतर विचारते, सध्या कसे आहेत ग्रह? याच्यावरती जगन्नाथ सांगतो की ग्रह काय फार चांगले नाही आहेत. आता अलका तिथे बाजूला बसते आणि जगन्नाथला म्हणू लागते, सध्या तरी आपल्याला फक्त आपल्या मुलीची काळजी आहे. जगन्नाथ अलकाला सांगू लागतो, मी तिला सकाळपासून फोन करतोय पण मात्र तिचा फोनच लागत नाहीये. अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी जपमाळ घेऊन बसलोय. अलका इकडे जगन्नाथला समजावून सांगते की तुमचं आपलं काहीतरीच असतं, काहीतरी विपरीत घडेल असाच कायम विचार करत बसता. सगळं कळतं तुम्हाला, तुमचा एवढा अभ्यास आहे, तुमचं एवढं ज्ञान आहे आणि तरी सुद्धा विचार करत बसता. जगन्नाथ देवाला अगरबत्ती लावतो आणि मग त्याच्यानंतर सांगू लागतो, कारण की प्रश्न माझ्या मुलीच्या भविष्याचा आहे. जगाला त्यांची भविष्य सांगतो पण मात्र माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये काही धाडस नाही होत. अलका अजून सुद्धा तिच्या आयुष्यामध्ये काही चांगलं नाहीये. तिला मी नेमकं कुठल्या घरामध्ये ढकललीये या चिंतेने मन कायम आणि सतत अस्वस्थ असतं. जगन्नाथ सावलीच्या खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि अलका सुद्धा सावलीच्या विचारांमध्ये असते. जगन्नाथची अस्वस्थता पाहता अलका त्याला समजावून सांगू लागते की हे बघा तुम्ही शांत व्हा, अजिबात काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. आणि जगन्नाथ देवाचे आशीर्वाद घेत देवाला सांगतो की देवा सगळीकडे बारीक लक्ष ठेव. इकडे आता अस्वी, ऐश्वर्या सगळेच आता हॉलमध्ये असतात. तिर्लोत्तमा, सारंग, अमृता, बबलू हे सगळेच तिथे असतात. आता ऐश्वर्या ती चिठ्ठी वाचू लागते की मी सावली एकनाथ भागवत, मी कबुलीनामा देते की मी तुम्हा सगळ्यांची मोठी फसवणूक केली, मी तुम्हा सगळ्यांना फसून या घरामध्ये आले. आता याच्यानंतर घरातले सगळेच आता तिथे असतात आणि ऐश्वर्या जे काय वाचते त्याच्याकडे सगळेच बारकाईने लक्ष देत असतात. ऐश्वर्या त्या चिठ्ठीमधनं वाचत असते की या घराला उद्ध्वस्त करण्याच्या कटामध्ये मी जगन्नाथ बरोबर सामील होते. याच प्लॅननुसार मी सारंग सरांच्या आयुष्यामध्ये आले, सारंग सरांबरोबर लग्न केलं आणि इथे सून म्हणून राहिले. हा खोटेपणा काय माझ्याच्याने सहन होत नाहीये. मी जास्त दिवस हा खेळ खेळू नाही शकत. सारंग, नील, सोहम, बाबा सगळेच शांतपणे ऐकत असतात. तिर्लोत्तमा सुद्धा शांतपणे ते सगळं ऐकून घेत असते आणि सावलीच्या बाबतीमध्ये आता सर्वांचाच खूप मोठा गैरसमज ऐश्वर्या निर्माण करून देणार असते. ऐश्वर्या वाचत असते की मी या घरातल्या माणसांबरोबर इथे राहण्याच्या अजिबात लायक नाहीये. सारंग सर, आय एम सो सॉरी, मी तुमची खूप मोठी गुन्हेगार आहे. शक्य जर झालं तर मला माफ करा आणि प्लीज मला शोधण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. आणि आता सारंग सुद्धा सावलीच्या बाबतीमध्ये खूप मोठा गैरसमज करून घेतो. सारंग ही इमोशनल झालेला असतो, शांत झालेला असतो आणि शांतपणे सांगतो की काल रात्री जेव्हा सावली माझ्या खोलीमध्ये आली तेव्हा तिला मला काहीतरी सांगायचं होतं. सारंगला प्रश्न पडतो की नेमकं सावलीला मला सांगायचं काय असेल. तिर्लोत्तमा सांगू लागते, काय सांगायचं असेल म्हणजे तिला हेच बोलायचं असेल की मी तुमचा विश्वासघात केलाय, मी तुम्हाला फसवलंय, मी हे जे काही केलं त्याच्यासाठी मला खूप लाज वाटतीये. या घरातली माणसं खूप साधी सरळ आहेत, त्यांना त्रास होतो याची तिला जाणीव झाली, बाकी काही नाही आणि म्हणूनच गेली ती हे घर सोडून.
आणि बघ ना, ती तुझ्याशी बोलत नव्हती. बघ, हेच कारण असणार आहे. तिला स्वतःच्या या वागण्याची लाज वाटली असेल आणि म्हणूनच तिने हे सगळं कटकारस्थान केलं. कारण तुला मी सांगते की ही माणसं ना अशीच असतात. नजरेला नजर भिडून बोलू नाही शकत ना, त्याच्यामुळे ते सगळं हे करतात. तिर्लोत्तमा सुद्धा सावलीबाबत गैरसमज निर्माण करून घेते आणि आता जे ऐश्वर्याने वाचून दाखवले त्याच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवलेला असतो आणि तिर्लोत्तमा सावलीच्या विरोधामध्ये सारंगचे बरोबर कान भरवून देत असते. तिर्लोत्तमा सांगू लागते ही माणसं अशी पळून जातात आणि ती एक नंबरची पळकुटी असतात. सारंग, तू आता अजिबात वाईट वाटून नको घेऊ. सावर स्वतःला आणि विसरून जा हे सगळं. पण मात्र सारंग पूर्ण शांत झालेला असतो आणि सावलीचा विचार करत असतो. इकडे अमृताचा या सगळ्या गोष्टीवरती विश्वास बसलेला नसतो आणि अमृता सांगू लागते की खरंच सॉरी, पण मात्र मला खरंच असं वाटतंय की सावली असं नाही करू शकत. ऐश्वर्या लगेच इकडे ओरडत आता अमृताला म्हणते की वहिनी बासा, या घरामध्ये राहणाऱ्या आपल्या शत्रूला तुम्ही मदत केली, पण मात्र आता इनफ इज इनफ. थांबव आता हे सगळं इथंच. इकडे आता बबलू सुद्धा बोलू लागतो की मी सुद्धा नाही मानत आहे की हे सावली वहिनीने लिहिलं असेल. ऐश्वर्या आता बोलू लागते की नको मानून घेऊ की हे सगळं सावलीने लिहिलं असेल आणि आम्हाला काहीच फरक नाही पडत, पण याच्यावरती तिने साईन सुद्धा केली एवढं बघ. म्हणजे ऐश्वर्याने जी सावलीची साईन घेतली होती तीच साईन ऐश्वर्याने आता इथे वापरली आणि बरोबर सावलीच्या जाळ्यामध्ये तिला अडकवलं. ऐश्वर्या आता सांगू लागते आणि तुला विश्वास नसेल ना तर आपण एक्सपर्टला दाखवू, ते करतील या गोष्टीची शहानिशा. आता इकडे अस्मी लगेच नाटकं करत सांगू लागते की सत्य हे शुद्ध असतं आणि जेव्हा ते उशिरा बाहेर येतं ना तेव्हा ते खरं शुद्ध होतं आणि ते निर्मळ असतं. सारंग, तू हेच मला म्हणाला होतास. माझ्या खूप परीक्षा घेतल्या गेल्या, शेवटी मी सुद्धा खरी ठरले आणि जे सत्य आहे ना तेच आता सगळ्यांसमोर आलंय. नीलचा, सोहमचा, बाबांचा, अमृतांचा, यांचा सगळ्यांचा सावलीवरती विश्वास असतो आणि हे सगळं सावलीने केलंय हे त्यांना वाटतच नसतं आणि खरंच हे सावलीने केलेलंच नसतं. अमृता इकडे सारंगच्या समोर येते आणि सारंगला म्हणते की सारंग, आता तरी तुझा माझ्यावरती विश्वास बसलाय ना. तुझ्या आयुष्यामध्ये आले तेव्हा काही गोष्टी मी तुझ्यापासून लपवल्या, हे मला मान्य आहे आणि मी ते सुद्धा मान्य केलं. अस्मी रडण्याचं नाटक करत सांगत असते की मी तुमच्यापासनं काहीच नाही लपवलं, कारण मला ते लपवायचं नव्हतंच. मी सुरुवातीपासूनच खरी होते. अस्मी काय जसं काय तिला खूप वाईट वाटतंय, तिला खूप रडायला येते अशी नाटकं करत सावलीच्या विरोधामध्ये सर्वांना भडकवून देत असते. अस्मी सारंगला सांगू लागते जेव्हा सावली या घरात आली तेव्हा तू तिची परीक्षा घेतलीस का, पण मात्र तू माझी परीक्षा घेतलीस, माझ्या प्रेमाची परीक्षा घेतली आणि मी तरी सुद्धा तुला काहीही बोलले नाही. मी ओरडून ओरडून सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण मात्र कोणीच माझी बाजू नाही घेतली, कारण या जगामध्ये माझं असं कोणीच नाहीये. अस्मी आता जे काही बोलत असते अस्मीच्या बोलण्यावरती तिर्लोत्तमा सुद्धा विश्वास ठेवते आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करत असते. सारंग इकडे खूप रडत असतो. अस्मी आता सांगत असते की माझी सुरुवातीपासून तळमळ ही खरी होती सारंग. सुरुवातीला पुरावे गोळा करताना माझ्याकडनं घाई झाली, मी तेव्हा फसले, पण मात्र याचा अर्थ असा नाही होत की मी नालायक आहे. तेव्हा सुद्धा मी खरी होते आणि आत्ता सुद्धा मी खरी आहे. आणि अस्मी या गोष्टीचा खूपच मोठा बवाल करत सर्व काही तिच्या बाजूने करून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि सावलीच्या बाजूने सर्वांना भडकवून देत असते. तिर्लोत्तमा अस्मी बरोबर बोलायला लागते तर अस्मी रडण्याचं नाटक करतच लगेच तिकडनं निघून जाते. तिर्लोत्तमा लगेच इकडे सारंगला सावरत म्हणू लागते की सारंग बघ, झालं ना सिद्ध, जे शेवटी खरं होतं ना ते सिद्ध झालंय सारंग. त्या मुलीच्या रूपाबद्दल मला खरंच काही बोलायचं नाहीये, पण मात्र त्या मुलीचं मन सुंदर नव्हतं ही गोष्ट तुला पटली आहे ना. पण मात्र याच्यावरती सारंग एकही शब्द बोलत नसतो, शांतपणे सगळा प्रकार पाहत असतो. ऐश्वर्याच्या हातामध्ये तर आयता होईता चान्सेस मिळालेला असतो आणि आता ती ते बोलायची सोडते कुठे. ऐश्वर्या लगेच बोलू लागते की एरवी सावलीची बाजू घेऊन तू आमच्याशी खूप भांडत असतोस, खूप बोलत असतोस आणि आता या गोष्टीवरती तुझं नेमकं काय म्हणणं आहे ना हे मला ऐकायचं आहे. सारंग बोल काहीतरी. सारंगला आता ही सिच्युएशन खूप जड जात असते. सारंगला काय बोलावं काय करावं काहीच समजत नसतं आणि अस्मीने जी आता सावलीच्या बाबतीमध्ये चिठ्ठी वाचून दाखवली की मी जगन्नाथच्या सोबत होते, मी हे सगळं जगन्नाथ बरोबर मिळून केलं, या घराला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन केला, हे सर्व बोलणं सारंगला आठवत असतं. सारंग त्या गोष्टीवरती विचार करत असतो आणि पूर्ण खचून गेलेला असतो. सारंग शांतपणे एका जागी बसून घेतो. तो आता याच्या पुढे काही बोलत नाही. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सावली मंदिरामध्ये असताना ती देवाचे दर्शन घेते. त्याच्यानंतर सावली तिथे बाजूला दर्शन घेते. तेवढ्यात तिकडनं एक चोरटा मुलगा येतो. सावलीला तिथे दर्शन घेताना पाहतो. सावलीची पिशवी तशीच तिथे समोर पडलेली असते. तो मुलगा लगेच सावलीची पिशवी घेतो आणि लगेच तिकडनं पळ काढतो. सावली ते सगळं पाहते. चोर चोर म्हणत त्याच्या मागे धावू सुद्धा लागते, पण मात्र सावलीच्या पायाला लागलेलं असतं म्हणून तिला पळता येत नाही आणि सावली तशीच खाली कोसळते.
मग आता सावली लगेच देवाकडे पाहत देवाला म्हणते की देवा तू परीक्षा बघतोयस ना माझी. आणि सावली या गोष्टीमुळे शांतच राहिलेली असते. तर मग आता पुढे नेमकं काय होणार आहे? सावली रस्त्याने चाललेली असते. ती पूर्ण खचून गेलेली असते आणि तेवढ्यात मागनं ट्रक येतो आणि सावलीचा ॲक्सिडेंट होतो. सर्वांच्याच डोक्यावरती खूप मोठं संकट कोसळलेलं असतं. मग आता मित्रांनो, नेमकं पुढे काय होणार हे आपण पाहतच आहोत. तर पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.